मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचा बळगा उगारला जाणार आहे आणि येत्या 3 महिन्यामध्ये याचं ऑडिट सुद्धा केलं जाईल। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती विधानसभेमध्ये दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार पराग अळवणे आणि योगेश सागर यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, हार्बर मार्गावरती मोठमोठे होर्डिंग्स लावले जातात, त्याची कुठलीही ठोस परवानगी यांच्याकडे नसते असा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला आणि कुठेतरी नियमांची पायमल्ली होते। या सगळ्या कंपन्यांना जे होर्डिंग्स लावतात त्यांना दिवसाला 40,000 रुपये थेट प्रॉफिट होतो आणि दंडाची जी रक्कम आहे ती मात्र 5 ते 6,000 रुपये आहे। त्यामुळे सगळ्या नियमांची पायमल्ली करून हे सर्रास दंडसुद्धा भरतात आणि नियमसुद्धा मोडतात आणि याचा थेट फटका सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर होतोय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आपण पाहिलं की किती लोकांचा मृत्यू झाला होता आणि अशीच पुन्हा दुर्घटना होऊ नये याची काळजी घेण्यात यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं। यावर उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की 3 महिन्यामध्ये या सगळ्या मुंबईतील होर्डिंग्सचं आता ऑडिट केलं जाणार आहे। त्यासोबतच संबंधित कंपन्यांवर आणि त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा FIR सुद्धा दाखल केली जाणार आहे जर नियमांची पायमल्ली केली असेल तर। त्यामुळे आता मुंबईमध्ये होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे आणि या होर्डिंग्स मालकांवर काही ठोस कारवाई होणार आहे का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।